ठीक आहे, चालू जाईल. क्वेश्चन 1. बघा असा प्रॉब्लेम आहे. थ्री ओहम आणि 6 ओहम. आणि याचे आपल्याला फाइंड झेड पॅरामीटर्स. ओके, मग बघा V1 करंट काय असणार I1, तसाच हा I2 आणि V2. ओके, आता ज्यावेळी बघा असं प्रॉब्लेम सांगितला जातोय हे, तर सगळ्यात पहिले इक्वेशन्स तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. त्याचे काय आहेत ते काल जे लिहून दिले ते इक्वेशन्स फार महत्वाचे आहेत. आणि मग याचं सोल्युशन लिहिताना काय लिहिणार? V1 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 I2. V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. हे लिहिलं. आता मला झेड पॅरामीटर्स काढायचे म्हणजे काय काढायचे? Z11, Z12, Z21, Z22 काढायचे. ठीक आहे, आता बघा प्रोसेसर म्हणजे ह्याची प्रोसिजर कशी आहे. स्टेप 1, मेक I2 इज इक्वल टू 0. मेक I2 इज इक्वल टू 0. I2 0 कसं करायचं? तर ही साईड ओपन करायची, म्हणजे जे व्होल्टेज आहे ते ओपन करायचं, ती ब्रांच ओपन करायची. ठीक आहे, आता बघा ही जर ब्रांच ओपन केली I2 0 झाला. ओके, मग I2 0 झाला तर ही V2 व्होल्टेज कुठले येणार? इथलं येणार. हे लक्षात आलं तुम्हाला? हे बघा हे V2 पुढे शिफ्ट होणार. I2 0 झाला ना, मग हे V2 इथं येणार. ही स्टेप क्लिअर झाली? आता जर मी ह्या इक्वेशन मध्ये समजा हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. सो इक्वेशन 1 becomes V1 is equal to Z11 I1. एवढंच राहिलं. इक्वेशन 1 काय झालं? Z11 I1. मग बघा Z11 हा काय असणार आहे? V1 by I1 is equal to Z11. V1 by I1 is equal to Z11. आता V1 by I1 आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ना? काय असणार? V1 by I1 नाही. हा, म्हणजे V1 by I1 म्हणजे काय? ओहम्स लॉ आहे. क्लिअर. इथलं व्होल्टेज, इथला करंट, म्हणजे हा काय? टोटल हा यातला इम्पिडन्स. मग काय येणार? इज इक्वल टू, किंवा जर समजा तुम्हाला नाही लक्षात असं, तर ह्याच्या पुढची पण स्टेप कॅल्क्युलेट करता येतात. आता समजा हे प्लस आहे, हे मायनस आहे, इथं KVL अप्लाय करायचा. बाय KVL मायनस V1 प्लस 3I1 प्लस 6I1 इज इक्वल टू 0. मग काय आलं? V1 इज इक्वल टू
9i1 आणि v1 बाय i1 इज इक्वल टू 9 इज इक्वल टू Z11. Z11 युनिट काय असणार आहे? 9 ओहम. युनिट काय असणार आहे? 9 ओहम. हे समजलं? त्यानंतर बघा इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पण आपल्याला काय कळते? I2 जर 0 झाला तर इक्वेशन म्हणजे येणार इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 काय होणार? V2 इज इक्वल टू Z21 I1 Z21 I1. आता बघा V1 बाय I1 मिळाला मला. V1 बाय I1 मिळाला. आता मला V1 आणि V2 मधलं जर रिलेशन काढता आलं, V1 आणि V2 मधलं जर रिलेशन काढता आलं तर मला V2 आणि I1 मधलं रिलेशन मिळणार आहे. मग V1 आणि V2 मधलं रिलेशन कसं काढणार? बघा V2 हा आहे ना, V2 हा आहे या 6 ओहमच्या अक्रॉसचा. तर V1 इथं आहे, टोटल व्होल्टेज V1 आहे, 6 ओहमच्या अक्रॉसचं V2 आहे. म्हणजे हे काय आहे? व्होल्टेज डिव्हिजन रूल. ठीक आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल. मग मी असं लिहू का? V2 ही स्टेप लक्षात राहावी म्हणून कसं बघा, ही स्टेप लक्षात राहावी म्हणून जरा वेगळ्या पेनाने लिहितो. बघा काय लिहिणार मी? V2 इज इक्वल टू 6V1 डिवायडेड बाय 3 प्लस 6. स्टेप समजली? मग किती आले हे? 6V1 बाय 9 V2. मग V2 बाय V1 हे काय आलं? 2/3. बरोबर आहे का? 2/3 हे समजलं? V2 बाय V1 काय आलं? 2/3. आता V1 मला काय पाहिजे बघा, तुमचं लक्ष कसं पाहिजे? मला V2 आणि I1 मधलं रिलेशन पाहिजे. म्हणजे काय पाहिजे मला? V2 बाय I1 पाहिजे. याच्यावरनं काय लक्षात आलं मला? V2 बाय I1 हा काय आहे? Z21. आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचंय. इथं मला V2 बाय V1 मिळाला आणि इथं बघा V1 बाय I1 मधलं रिलेशन आहे माझ्याकडं. ऍज V1 बाय I1 इज इक्वल टू 9. मग काय करूया आपण? या दोघांचा प्रोडक्ट घेऊ. म्हणजे बघा V2 बाय V1 इंटू V1 बाय I1 इज इक्वल टू 2/3 इंटू 9. मग हे काय झालं? V1 कॅन्सल झालं. 3 त्रिक 9. मग बघा काय मिळालं मला? V2 बाय I1 इज इक्वल टू 6 ओहम. 6 ओहम म्हणजे 2 मिळाले मला यातनं. काय काय केलं समजलं का? 2 गोष्टी मिळाल्या. एक Z11 मिळाला आणि Z21 मिळाला. कसं कॅल्क्युलेट केलं कळालं? तुमचं लक्ष कसं पाहिजे? कोणत्या व्हेरिएबल्स मधलं रिलेशन आहे हे पहिला बघायचं आणि त्यानंतर ते व्हेरिएबल्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघायचं. आपण आधी शिकलेलो आहे सगळं. व्होल्टेज डिव्हिजन रूल, KVL, KCL हे त्यातनं व्हेरिएबल्स येतात. आता बघा पुढची स्टेप. आता काय काढायचं आपल्याला? Z12 Z22. त्यासाठी काय करणार मी? I1 0 करणार. मग बघा इथं आहे V1
इथं आहे I1, इथं आहे V2, इथं आहे I2, 3 ओहम, 3 ओहम, 6 ओहम. हे समजलंय? सर्किट परत काढलं. आता बघा, इक्वेशन मी परत परत लिहितो. V1 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 I2. बेसिक्स विसरायचं नाही कधी. म्हणजे जे जे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय ना, की सुरुवात करताना बघा, तुम्ही प्रॅक्टिस करायला लागले तर ज्या मी स्टेप्स इथं सांगतोय तशाच फॉलो करा. ठीक आहे? त्यानं तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सोपे जातात ना, आणि लक्षात येते सगळं कसं सोडवायचं, पुढं पुढं कसं जायचं. नाहीतर ह्या स्टेप्स फॉलो केल्या नाहीत ना, तुम्हाला प्रॉब्लेम अवघड जातो, मूड जातोय मग. ठीक आहे, अभ्यास करायचा. Z21 I1 प्लस Z22 I2. ओके, बघा आता मगाशी काय केलं, I2 0 केला. आता काय करायचं, मेक I1 इज इक्वल टू 0. मेक I1 0 केला म्हणजे हे काय करायचं, ओपन करायची ब्रांच ओपन करायची पूर्ण. मग ही जर ब्रांच ओपन केली तर 2 पोर्ट साईडला, इनपुट साईडला हे V1 बनणार ना. ब्रांच जर ओपन केली तर इकडचं व्होल्टेज ही इथं बनणार, कारण यातनं करंट जाणार नाही 3 ओहम मधनं, तो करंट 0 आहे. ठीक आहे, मग सारखं सेम बघ. मग I1 0 केला तर V1 इज इक्वल टू Z12 I2 आणि V2 इज इक्वल टू Z22 I2. मग आता इथं आपण KVL लावू. ओके, बघा हे प्लस मायनस आहे, मायनस V2 प्लस 3I2 प्लस 6I2 इज इक्वल टू 0. मग V2 बाय I2 हे काय मिळालं मला, 3 प्लस 6 म्हणजे 9 ओहम. हाच काय असणार आहे, Z22 मिळाला मला, V2 बाय I2. आता कोण कॅल्क्युलेट करायचं, Z12. आता V1 बाय I2 हा काय, Z12. मग मला सांगा कशाचं रिलेशन काढायला लागेल मला, V2 आणि V1 मधलं रिलेशन काढायला लागेल, कारण V2 बाय I2 पाहिजे ना मला. इथं I2 मिळालाय, मग V1 आणि V2 मधलं रिलेशन काढलं, प्रॉब्लेम संपला. मग काय, परत व्होल्टेज डिव्हिजन रूल. बघा, V1 इज इक्वल टू 6V2 डिवायडेड बाय 3 प्लस 6. मग बघा, V1 बाय V2 इज इक्वल टू 6 बाय 9 म्हणजेच 2 बाय 3. हे जो युनिट काय असणार, युनिट नाही, V1 बाय V2 सेम आहे. इथं पण चुकतात, ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी चुकतात एक्झामला, त्या प्रेशर मध्ये. समजलं का, म्हणजे एवढं बारकाईनं बघायचं असतं. त्यानंतर पुढे बघा, 2/3 झालं. आता V2 आणि I2 मी काय करतो, आता मला कशाचं रिलेशन पाहिजे बघा, V1 आणि I2 मधलं रिलेशन पाहिजे. मी सरळ मल्टिप्लाय करतो. बघा, V1 बाय V2 इंटू V2 बाय I2. ओके, मग V1 बाय V2 ची व्हॅल्यू किती आहे, 2/3 इंटू V2 बाय I2 ची व्हॅल्यू आहे 9. किती आलं हे V2 कॅन्सल. V1 बाय I2 इज इक्वल टू 6 ओहम इज इक्वल टू Z12.
Z12 Z12 समजले? आता बघा, हा 3 ओहम 6 ओहम 3 ओहम. हा बघा काय आले आपले झेड मॅट्रिक्स काय आला 9 6 6 आणि 9 हे आलं ना Z11 Z11 Z12 Z21 Z22 समजलं? हे काय दिसतो रिलेशन याच्यात 9 म्हणजे 3 + 6 आहे ना आणि 6 म्हणजे हा मधला आहे. मग जर समजा मी याला अशी नावं दिली, याला म्हणलं Z1 याला म्हणलं Z2 आणि याला म्हणलं Z3 तर बघा हे रिलेशन कसं येतं Z1 + Z3 Z2 Z3 इथं काय येणार Z3 आणि Z3 + Z2 ओके. आणि हे इम्पिडन्सच्या बाबतीत होते बरं का, इम्पिडन्स पॅरामीटरच्या बाबतीत होते. जर टी नेटवर्क असेल आणि टी नेटवर्क असेल आणि मला जर त्या नेटवर्कचे इम्पिडन्स पॅरामीटर्स काढायचे असतील तर मी हे वापरू शकतो. बाकीचं कोणत्यासाठी नाही बरं का, हे लक्षात असू द्या. म्हणजे वाय पॅरामीटरसाठी हे वापरून चालणार नाही. ओके. आता मी तुम्हाला कंडिशन सांगितल्या होत्या काय काय. ह्या नेटवर्कच्या बघा Z11 आणि Z22 दोन्ही सेम आहेत. हे दोन्ही सेम असतील तर काय म्हणतो आपण नेटवर्क इज सिमेट्रिकल. आणि हे दोन्ही सेम असतील तर नेटवर्क इज रेसिप्रोकल. सिमेट्रिकल दिसतंय तुम्हाला, मधनं जर लाईन ड्रॉ केली लेफ्ट साइड राईट साइड दोन्ही सेम आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट स्वाईप करा काही फरक पडणार नाही रिस्पॉन्स मध्ये त्यांच्यात. ओके. आणि रेसिप्रोसिटी थेरमसाठी काय सांगितलं होतं, पहिल्या साईडला दिलेलं व्होल्टेज डिवायडेड बाय दुसऱ्या साईडचा करंट यांचा रेशो सेम असतो. म्हणजे V1/I2 = V2/I1 यांचा रेशो सेम असतो. करून बघा, व्होल्टेज देऊन बघा, तुम्हाला रेशो सेम मिळणार. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून काय दिसतं आपल्याला बघा, ॲज Z11 = Z22 नेटवर्क इज सिमेट्रिकल. नेटवर्क इज सिमेट्रिकल. Z21 = Z12 नेटवर्क इज रेसिप्रोकल. नेटवर्क इज रेसिप्रोकल. समजलं? तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. असा प्रॉब्लेम जर एक्झाम मध्ये आला तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढं सगळं कॅल्क्युलेट करायला म्हणजे बघा एकदा प्रॉब्लेम बघा व्यवस्थित. आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फायनल येते, गेटला ही प्रोसेस फॉलो करायला लागते. कारण गेटला प्रॉब्लेम एवढे साधे सोपे येत नाहीत, म्हणजे एवढं असं दिलंय लगेच चिल्लर आलेलं एवढं येत नाही. ठीक आहे. गेटला तुम्हाला थोडस हे इक्वेशन्स वापरून त्याच्यावर अनालिसिस करायला लागतंय. बरं, पण आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फायनल जे आन्सर आलं त्याचं जे मॅट्रिक्स बघितलं आपण
Z1 प्लस Z3, Z3 आणि Z2 प्लस Z3. तर या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होते एक्झामला. समजला का क्वेश्चन? नक्की. आपण बेसिकच फॉलो केले, लक्षात घ्या. बेसिक रूल फॉलो केले. ठीक आहे. जाऊया पुढं. कळालं का? ठीक, चल. आता एक प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. जरासं म्हणजे आपलं वन वे व्हायला लागले. थोडस तुम्ही सोडवा एक प्रॉब्लेम. बर, असाच एक सोपा प्रॉब्लेम देतो. ठीक आहे. सर, I2. बरं, ठीक आहे. एकच मिनिट. लय तुम्हाला त्रास देत नाही, नाहीतर इथं आणि तुम्ही 2 ओहम 5 ओहमच घेऊ. फायनल आन्सर लक्षात येईल. हा, आता या प्रॉब्लेमचे काय काढायचे? वाय पॅरामीटर्स काढायचे. वाय पॅरामीटर्स ट्राय करा. जमलं पाहिजे. जसं सांगितलं, प्रॉब्लेम जसं सांगितलं तसं त्या वेनं सोडवायचा प्रयत्न करा. स्टार्ट फ्रॉम इक्वेशन्स. सोडवा. आता जसं सांगितलं तसंच करा. जसं इक्वेशन सांगितलं ना मी, तसंच करा.
तुमच्यासाठी अजून बरं ठीक आहे, अजून नको. लईच मग कायच राहत नाही. बरं हे बघा इथं अजून सोपं करतो तुमच्यासाठी. सॉल्व्ह केले, नंबर घेतले का? करा 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 करा. येस, शॉर्ट करायचं. तुमच्यासाठी अजून एक नंबर सोपे करतो मी. इथं 2च्या जागी 3 घ्या. दोनच्या जागी 3 घ्या तिथं. सोपा झाला का अवघड झाला प्रॉब्लेम? नाही नाही असं, सॉरी सॉरी, दोनच असू दे, दोनच असू दे. सोपं करायचं नाही, अवघड अवघड झालं. दोनच असू दे, ठीक आहे, सोडव. सोडवा 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 लवकर. हम्म.
आलं का इथपर्यंत? बघा बरं. बरं, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आला का प्रॉब्लेम? एवढं आलं पहिलं? नाही आलं? सोपं होता. आता हे बघा, तुमच्या अपेक्षा काय झाल्या? मी जर ते इम्पिडन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, रेजिस्टन्सचा, सेम तुम्हाला प्रॉब्लेम तसा मिळणार. मी किती व्हॅल्यू दिल्या होत्या? 3, 6, 3. तुमच्या अपेक्षा काय? 2, 4, 2 द्या आम्हाला, आम्ही सॉल्व्ह करतो. असं नसतंय. आणि मागाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, तसाच प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे टी नेटवर्कमध्ये आणि तुम्ही सॉल्व्ह करून द्या म्हणणार. तसं नाही, तसं नाही होत. तुम्ही विचार करा कसं शिकणार. ठीक आहे? ते मग मेंढ्यांच्या कळपासारखं झालं, ते एकाच दिशेला जायचं, तसं तसं नाही. म्हणून हा प्रॉब्लेम दिला. अप्रोच तुमचा तसाच पाहिजे, तो मगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसाच पाहिजे, पण थोडंसं स्मार्ट वर्क आहे. ह्याच्या पुढचं तुम्ही सॉल्व्ह करता बरं का. हे मी सांगतो पहिला समजून, जर नाही आलं तर लक्ष द्या. सांगतो समजून. नाही जर कळालं तर y22 आणि y12 तुम्ही सॉल्व्ह करायचे, तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. हा, लक्ष द्या. हे बघा, प्रॉब्लेम दिलाय हा. पॅरामीटर्स लक्षात आले. आता पॅरामीटर्स वरून मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की तिथं I20 केला, तिथं V20 करायचं. V20 केला म्हणजे काय केला? हा शॉर्ट केला. मगाशी तिथं I20 करायला त्याला ओपन केलं होतं, ती ब्रांच ओपन केली. इथं हा शॉर्ट केला म्हणजे V20 झाला. V20 झाल्यानंतर बघा हे सर्किट कसं झालं, हे असं झालं. इथे जाणार नाही करंट. लक्षात येते का? पॅरलल पाथ आहे, त्याच्यापेक्षा लो रेजिस्टन्स पुढे आहे ना. हे बघा, इथनं करंट इथेपर्यंत आला, वर का जाईल तो? त्याच्यापेक्षा शॉर्ट सर्किट पाथ पुढे आहे, तर म्हणजे I2 हा झाला. समजलं? I2 हा झाला. आता इथपर्यंत कळालं तुम्हाला. पहिला बघा, मग इथं आलो आपण, म्हणजे हे पहिले इक्वेशन, हे इक्वेशन 1. V20 केला, काय राहिलं? I1 इज इक्वल टू y11 v1. I1 इज इक्वल टू y11 v1. त्याच्यावरून y11 लक्षात आलं. आता ते जर बघितले इक्वेशन I1 बाय v1 आहे, तुमच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली पाहिजे. काय? मगाशी आपण v1 बाय I1 बघितला, Z11. इथं फक्त उलट आहे, फक्त उलट आहे. मग मला जर इथं Z11 म्हणजे इनपुट इम्पिडन्स जर कॅल्क्युलेट करता आला आणि त्याचा इन्व्हर्स घेतला तर मला Y11 मिळालं. मग इनपुट इम्पिडन्स काय? हा शॉर्ट आहे म्हणजे हा गेला. 5 आणि 2 पॅरलल आहेत. 5 आणि 2 पॅरलल पॅरलल बघा, 5, 2 पॅरलल. मग किती येणार? Z11 इज इक्वल टू V1 बाय I1 इज इक्वल टू 10/7.
5×2 = 10 भागिले 7. पण विचारलं काय आपल्याला y11, तो काय I1/V1 याच्या उलटा, म्हणून याला उलट केलं परत 7/10 0.7. युनिट बघा त्याचा, युनिट विसरायचं नाही. युनिट काय आहे त्याचं? मो. कारण I1/V1 आहे ना, गडबड तिथं ओहम लिहाल. एक्झाम मध्ये तो ऑप्शन असतो, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये एक्झामिनर सगळे माहित असतात. एक्झामिनर तुम्हाला सिलेक्ट करायला बसला नाही. बघा, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मजा सांगतोय. तुमचे रेग्युलर कॉलेजमधले शिक्षक तुम्हाला पास करायला बसलेत, म्हणजे त्यांनी शोधतेत पॉइंट, कुठल्या पॉइंटला यांना पास करायचं. एक्झामिनर शोधतोय कुठल्या पॉइंटला यांना बाहेर ढकलायचं. म्हणजे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कुठं पॉइंट मला सापडतोय, आणि ते एक पण पॉइंट असा सोडत नाही की यांना कसं बाहेर टाकलाय येत ना. समजलं का? लक्षात घ्या, हे असतं. मग इथं असे सगळे पॉइंट आहेत, भरभरून पॉइंट आहेत यात. मग हे आलं 0.7. मग परत बघा I2 = म्हणजे हे यातच लिहिलं, हे V2 शॉर्ट 0 केल्यानंतर हे इक्वेशन 2 काय मिळालं मला? I2 = y21V1. आता हे इक्वेशन लिहिलं, माझ्याकडे कशाचं रिलेशन आहे बघा, I1 आणि V1 चं रिलेशन आहे. त्याचं उत्तर आहे I1 आणि V1 चं. मला काय पाहिजे? I2 आणि V1 पाहिजे. त्यातलं V1 ऑलरेडी आहे माझ्याकडे. मला I1 आणि I2 मधलं रिलेशन शोधता आलं तर माझं आन्सर आलं. मग I1 आणि I2 चं रिलेशन कसं शोधणार मी? करंट डिव्हिजन रूल. पण तिथं बघा एक गोष्ट, मी मायनस साईन दिले त्याला. का दिले? कारण जर हा I1 करंट असेल तर इथं थोडा खाली जाणार आहे, थोडा पुढे जाणार आहे. जर पुढे जाणारा असता तर मी इथं पॉझिटिव्ह साईन घेतला असतं, पण I2 ची डायरेक्शन रिव्हर्स आहे तिथं प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे 2 पोर्ट मध्ये तसंच असते. ठीक आहे, एका पोर्टला इनकमिंग करंट दाखवतो, दुसऱ्या पोर्टला पण इनकमिंग करंट दाखवतो. ठीक आहे, लक्षात घ्या. फक्त टी पॅरामीटर्स ट्रान्समिशन पॅरामीटर्स मध्ये दोन्ही करंट जर आउटवर्ड असतील, म्हणजे एक इनवर्ड आहे एक आउटवर्ड आहे, असं जर असेल तर आणि तरच तिथं इक्वेशन्स मध्ये पॉझिटिव्ह साईन येते. अदरवाईज बाकीच्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये हे पॉझिटिव्ह साईन आहे, पण करंट इनवर्ड आहे दोन्ही साईडनं. क्लिअर झालं इथं? म्हणून ते मायनस साईन, म्हणून हे मायनस साईन आलं. त्यानंतर सॉल्व्ह केलं, पुढं I2 आणि I1 चं रिलेशन मिळालं. मी काय केलं, हे इक्वेशन मिळालं मला, I2 आणि I1 चं रिलेशन मिळालं इंटू I1/V1 हे मल्टिप्लाय केलं, झालं. हे दोन्ही मल्टिप्लाय केले, 7 ला 7 कॅन्सल, 0.5 मायनस 0.5. ठीक, कळालं इथपर्यंत? याच्या पुढचं तुम्ही सॉल्व्ह करा. V1 शॉर्ट करा, V1 शॉर्ट म्हणजे V1 झाला 0. V1 0 झाल्यानंतर हे दोन सॉल्व्ह करा लवकर करा. आवरा लवकर, करा.
सेम तसंच सॉल्व्ह करा, सेम तसंच सॉल्व्ह करा. केव्हीएल केसीएल फक्त. झालं का सॉल्व्ह? करेक्ट. Y22 वाला 0.7. पुढं सेम अप्लाय करायचंय, फक्त सेम, फक्त दुसऱ्या साईडला अप्लाय करायचं. सेम. बघा, जर तुम्हाला म्हणजे त्या रेजिस्टन्समुळे त्रास होत असेल ना, ह्या रेजिस्टन्समुळे म्हणजे समजायला, तर मी म्हणजे हे सर्किट तुम्ही असं पण ड्रॉ करू शकता यावर, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते. मी पहिला सर्किट हे सर्किट आहे, हे 5 ओहम 2 ओहम 5 ओहम असं सर्किट आहे, बरोबर. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, आता V1 शॉर्ट करायचंय, V1 0 करायचंय. V1 0 केला तर हे शॉर्ट झालं ना, इथं हे शॉर्ट झालं असं. हा, आता हे शॉर्ट झालं तर तुम्ही सर्किट असं काढायला पाहिजे. हे प्रत्येक गोष्टीला ही स्टेप फॉलो करा, तुम्हाला हे काही अवघड जात नाही. म्हणजे आता तुम्हाला काढून दाखवतो, तुम्ही सॉल्व्ह कराल हे, ठीक आहे. आता हे बघा 5 ओहम आहे, हे 2 ओहम आहे, हे V1 आहे, सॉरी V2 आहे, हे I2 आहे, हा करंट I1 आहे. झालं. आणि V1 0 आहे. चालेल, एवढं रिलेशन काढायचे तुम्हाला. V2/I2 म्हणजे हा या साईडचा इम्पिडन्स आहे, म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. हा V2/I2 म्हणजे काय, Z इक्विव्हॅलेंट, ठीक आहे, म्हणजेच R इक्विव्हॅलेंट. आणि याच्यावरनच तुम्ही Y22 कसं काढणार, 1/Z22 दॅट इज इक्वल टू 1/Z इक्विव्हॅलेंट दॅट इज 1/R इक्विव्हॅलेंट. त्यानंतर तो किती आला, 5 पॅरलल टू 2, परत 5 पॅरलल टू 2 म्हणजे 7 भागिले, म्हणजे Z इक्विव्हॅलेंट दॅट इज इक्वल टू Z22 दॅट इज इक्वल टू R22 लिहायला नको, Z22 आहे तो. हा, काय लिहिणार मी, 5 गुणिले 2 आणि सॉरी, हा बरोबर आहे की, आणि 5 प्लस 2
म्हणजे 10/7 याचं युनिट काय असणार? ओहम. आणि Y22 काय असणार? 1/Z22. 7/10 that is equal to 0.7 mho युनिट. त्यानंतर बघा, मी या करंटला म्हणलं I2 डॅश म्हणलं, याला म्हणलं I2 डॅश. ठीक आहे. आता I2 डॅश कसा काढणार मी? I2 डॅश इज इक्वल टू बघा 5I2 डिवायडेड बाय 5 + 7. 5 + 7 म्हणजे 5I2 बाय 5 + 2 आहे ना. 5 + 2 7. ते मनातल्या मनात ऍडिशन झाले ना. 2 आहे तिथं, ते 7 इथं लिहिलं, इथं लिहिलं. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे 5/7. मग I2 डॅश बघा, I2 डॅश काय आहे? -I1 इज इक्वल टू 5I2/7. मग झालं, आपण लिहू शकतोय तसं, मायनस किंवा I1/I2 इज इक्वल टू -5/7. -5/7. आता हे मिळालं तुम्हाला. Y22 काय? I2/V2. I2/V2. मला काय पाहिजे? बघा, आता बघा, मला कुठं जायचं आहे, माझ्याकडे काय आहे, हे सगळं डोळ्याला दिसलं पाहिजे. जर ते डोळ्याला दिसलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, नाहीतर काय सॉल्व्ह होत नाही. काय 2 पोर्ट नेटवर्कला फार मग ते फिरतच बसायचं, तिथल्या तिथंच लूपमध्ये फिरत बसतात. मग इक्वेशन तेच लिहायचं, तेच सॉल्व्ह करायचं, तेच लिहायचं, पण तेच सॉल्व्ह करायचं, फायनल आन्सर तेच, पुढे जातच नाही आपण. येस, काय पाहिजे आपल्याला? I1/V2. मग बघा, I1/V2 इज इक्वल टू Y12 इज इक्वल टू, हा काय लिहिणार मी? 2 इक्वेशन लिहिणार त्यासाठी. I1/I2 इंटू I2/V2 इज इक्वल टू I1/I2 काय? -5/7. -5/7 आणि हा किती आहे? 7/10. येस, म्हणजे हा बघा किती आला? -0.5. -0.5 मो. ओके, -0.5 मो. आता परत एकदा नेटवर्क ड्रॉ करतो सगळं. ओके, आता मला सांगा, 5चा ऍडमिटन्स आपण कंडक्टन्स म्हणू, पण मोर स्पेसिफिकली म्हणू आपण ऍडमिटन्स. तिथं इंडक्टर पण असू शकतं. ठीक आहे, म्हणून ऍडमिटन्स म्हणायचं. ऍडमिटन्स काय येणार? 1/5 म्हणजे काय येणार? हा 0.2 युनिट काय येणार याचा? 0.2 मो. याचा किती येणार? 0.5 मो. याचा येणार 0.2 मो. ओके, आता आपला आन्सर बघा. Y इज इक्वल टू Y11, Y12, Y21, Y22. हा काय येणार? 0.2 + 0.5
मायनस 0.5 मायनस 0.5 0.2 प्लस 0.5 0.2 प्लस 0.5 हेच काय आलं 0.7 मायनस 0.5 मायनस 0.5 आणि 0.7. जर याला तुम्ही समराईज कराल तर बघा जर याला 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 मी काय म्हणणार y2 म्हणूया, याला मी म्हणणार y1 आणि याला म्हणलं y3. तर काय येतो बघा फायनल y1 y2 y3 y1 प्लस y2 मायनस y2 मायनस y2 आणि y2 प्लस y3. समजलं का फायनल कन्क्लुजन त्याचं हे तुम्हाला लक्षात पाहिजे. इम्पिडन्सला कसं ऍडमिटन्सला कसं हे असं. ठीक आहे. क्लिअर झालं. लिहून घ्या. मी आता बघा तुम्हाला म्हणजे प्रोग्रेस बघता मला असं लक्षात आलंय तुम्ही अभ्यास करून झालाय पण घरी होय का नाही. मग मी इथंच लिहायला सांगणार तुम्हाला. क्लासचं टायमिंग हळूहळू वाढायला चालू होईल. क्लास सांगितलं मी आज मला वाटतं बरोबर 7:30 ला चालू केला आज क्लास. ठीक आहे. आज जरा लवकर चालू केला. ओके. तर पुढचे क्लास 7:15 ला चालू होईल म्हणजे नंतर हळूहळू वेळेत या. हळूहळू टायमिंग वाढवणार आहे मी असं थोडस पाठीमाग वाढवणार थोडस पुढे वाढवणार. पाठीमागची स्लाइड ही तुम्हाला अभ्यास करायच्या पद्धती सांगतो काय. आता जर तुम्हाला घरी अभ्यास करायचा आहे ना समजा सगळ्यात पहिली मेथड जी तुम्हाला जर तसं जमत असेल. आता मी ह्याच्या आधीचा प्रॉब्लेम सांगितला तुम्हाला झेड पॅरामीटर्स शोधायचं सांगितलं. आता बघा झेड पॅरामीटर्स कसे शोधायचे हे तुम्हाला कळालं. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली त्याची. त्यानंतर वाय पॅरामीटर्स काढायचं ट्राय करायचं. ठीक आहे. जर समजा ट्राय करताना तुम्ही स्टक झालाय तर तुम्ही अजून म्हणजे ते तुमचा माइंड तो लिक्विड माइंड तयार झाला नाही अजून डोक्यात. म्हणजे ते फ्लेक्झिबल मला असं म्हणायचं ती फ्लेक्झिबिलिटी अजून माइंडची आली नाही. पण त्यासाठी काय करायचं मग हळूहळू टप्प्याटप्प्याने जायचं. मग काय करायचं समजा हा प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस करायचा आहे. झेड पॅरामीटर्स कसे शोधले एकदा बघायचं व्यवस्थित पूर्ण डोळे भरून बघायचं 1-2 मिनिटं 5 मिनिटं बघायचं ते प्रॉब्लेम पूर्ण आणि न बघता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघायचे. परत समजा तरी नाही आलं थोडस मध्ये बघितलं परत सॉल्व्ह केलं. तुम्हाला एवढं सांगतो ह्यात वेळ जाणार बरं का. सुरुवातीला 2 प्रॉब्लेमसाठी तुम्ही जर 1 तास 1.5 तास जर घालवला तरी तो वर्थ आहे. कारण ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला फार सोपे जातात
फार इझिली सॉल्व्ह होते. समजलं का? पुढचे प्रॉब्लेम फार इझिली सॉल्व्ह होतात. लक्षात आलं? तर तसं करा. लई प्रेशर द्यायचं नाही स्वतःवर की नाही मला न बघता यायलाच पाहिजे. ठीक आहे, बऱ्याच कंडिशन्स असतात त्यात. म्हणजे तुम्ही आधी कसा अभ्यास केलाय पहिल्यापासून, ठीक आहे, आणि जसं वय वाढेल ना तसं ब्रेनची लिक्विडिटी म्हणजे लिक्विड आयक्यू कमी व्हायला चालू होते. म्हणजे याचा अर्थ काय, फ्लेक्झिबल जो असतो ना तो, म्हणजे कसं बारकी पोरं कशी असतात अंगानं लवचिक असतात ना, तसं पण मुरगळा त्यांना चालते. हात उलटा फिरवणार, पाय उलट होणार, असं उलट होणार, चालतंय तसं. पण जसं वय वाढेल तसं स्टिफनेस वाढायला लागतं. तसं मेंदूचं पण आहे, ते जडत्व यायला लागतं त्याला. मेंदूला हलत नाही मेंदू अजिबात जाग्यावरून. आम्ही नाही जावं म्हणतो, कामच करत नाही तो अजिबात. मग अशा वेळी मी तुम्हाला सांगितलं काय की ह्या अशा एक्झरसाइज ट्राय करायचं. प्रॉब्लेम बघायचा एकदा व्यवस्थित, पेन वगैरे काय उचलायचं नाही. पहिलं बघायचं प्रॉब्लेम कशा स्टेप्स आल्यात, काय आल्यात, त्याचे इन बिटवीन स्टेप्स काय आहेत, काय लिहायचं राहिल्यात, ह्या पण बघायचं, नोटीस करायचं हे सगळं. आणि मग कागदावर न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. जरी नाही आला काय टेन्शन घ्यायचं नाही, थोडासा परत एकदा बघायचा, पण तेवढी स्टेप बघायची नाही. नाहीतर जिथं स्टक झालाय तेवढी स्टेप बघितली, लिहिली आणि परत पुढची बघितली, असं नाही करायचं. हे कारकूनचं काम झालं. हे नाही करायचं. असं काय करायचं, त्याच्या पुढच्या 4 स्टेप्स बघायच्या आणि मग बघायचं मला सॉल्व्ह करता येते की नाही ते. आता एकदा तसं जमा लागलं ना तुम्हाला, मग काय करायचं, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायची. म्हणजे एक टाईपचा प्रॉब्लेम प्रॅक्टिस केला त्यानं दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का बघायचे. तुमचं म्हणजे ग्रोथ झाली, तुम्ही स्टडी तुमचा चांगला व्हायला लागला, अभ्यास चांगला व्हायला लागला. ठीक आहे, असं तुम्ही थोड्या प्रॉब्लेमना करून बघा. म्हणजे थोड्या वेळेसाठी तुम्हाला त्याची इम्प्रुव्हमेंट पुढच्या प्रॉब्लेमला लक्षात येते. लगेच तुमचं माइंड थिंकिंग चालू करतो, नवीन वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना ना विचार करायला चालू करतो. आणि ते जमलं पाहिजे मेन. कारण आपली साईडची जी मुलं आहेत ना इथली, त्यांना ही ब्रेनची लिक्विडिटी यायला म्हणजे बराच वेळ लागतोय. बरीच वर्ष जायला लागते. कारण शिकवताना असं शिकवलेलं नाही. तुमच्या कॉलेजमधलं करिक्युलम कसं आहे, तुम्हाला ए दिलं तर तुम्ही एक्झाम मध्ये एच लिहून यायचं. म्हणजे समजलं का? म्हणजे एबीसीडी दिले तुम्हाला, एबीसीडी दिले, तुम्ही एक्झाम मध्ये एबीसीडीच लिहून यायचं. तुम्हाला एक्झाम मध्ये तिथं DCBA लिहायला लावणार नाही. तसं लिहायला लावलं की नापास सगळे. ठीक आहे, किंवा इवन ऑड ग्रुप करून लिहा म्हणलं तरी नापास. म्हणजे ही आत्ताची कंडिशन आहे. आणि ही पोरं आत्ताची, म्हणजे ही जे आता मुलं आहेत असा अभ्यास करून आल्यात, करतात आणि म्हणतात आम्हाला पाहिजे कितीचं पॅकेज, पण 20 लाखाचं पॅकेज पाहिजे, आम्हाला जॉब पाहिजे, आम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. ठीक आहे, हे चिल्लर नको आम्हाला चिल्लर नको, नोटा पाहिजेत, गड्डी पैसे पाहिजेत आम्हाला. 40 लाख 50 लाख तसं होत नाही कधी. तुम्ही कंपनीत गेला तर तिथं त्या कंपनीच्या मालकाला मिळवून द्यायला पाहिजे ना पैसे, का तिथेच लुबाडणार आहेत. मला लक्षात घ्या, हे आपल्या साईडच्या मुलांमध्ये म्हणतो मी. म्हणजे बघा, मी शब्द वापरतो म्हणजे आपल्या साईडचे, म्हणजे मी आता अनालाइज केलं आपल्या रिजन मधली, इथली सांगली कोल्हापूर मधलीच मुलं मी अनालाइज केलं. इथली सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, सगळीकडे प्रॉब्लेम आहे इथं. असा सगळीकडे झालंय. आणि त्यात सगळे कॉलेजेस ऑटोनॉमस झाल्यामुळे ना, ते काय कारभार तुमचं तुम्हीच बघा, पोरांना तुमचं तुम्हीच पास करा, पेपर तुम्हीच काढा, तुम्हीच मार्क द्या, तुम्हीच चेक करा, असं झालंय. 2 मार्कात लिहिले की तिथे 20 मार्क देतात आपल्याला, ही अवस्था झाली कॉलेजमध्ये. पण काय होतं माहिती का, तिथे एक्सपेक्टेशन लय वाढते तो. म्हणजे समजा त्या मुलाची किंवा मुलीची ती लेवल 2 मार्क लिहायची असेल,
तिला दिलेत 20 मार्क, अपेक्षा पण तशा वाढायला लागतात ना. म्हणजे 20 रुपये जर मिळवायची लेवल असेल तर ते म्हणते मला 200 रुपये पाहिजेत, मला 2000 पाहिजेत, असं असं होतंय ते. ही अपेक्षा वाढायला लागतात, ते डेंजर आहे लई. आणि ज्यावेळी हे तुम्ही ह्या रिअल कॉम्पिटिशन मध्ये उतरताय ना, कट थ्रोट कॉम्पिटिशन मध्ये म्हणायचं त्याला, म्हणजे दुसरा कॉम्पिटिटर तुमच्या मानेवर पाय देऊन पोस्ट मिळवायला बसलाय, मग तिथं आपल्या इथली मुलं फेल ठरतात. मग काय, वर्षावर वर्षे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. इथं नाही झालं पुण्याला जावा, लायब्ररी जॉईन करा. मग ते स्ट्रगल दाखवायला काय करणार, एकच शर्ट, एकच पॅन्ट, एकच पॅरागॉनचं चप्पल. स्ट्रगल स्ट्रगल ठीक आहे, असं असते. दुर्दैव आहे हे असं व्हायला लागलं. स्ट्रगल बिगल काय नसते. ही एक्झाम, या एक्झाम ना मस्त मजेत पण निघतात, एकदम खेळून बिळून. पण जे एफर्ट्स घ्यायला पाहिजे ना, जे राईट वे ने एफर्ट्स घ्यायला पाहिजेत ते घ्यायला पाहिजेत तुम्ही. आता त्यासाठी तुम्हाला सांगितलं. आता हे 2 प्रॉब्लेम्स शिकवले तुम्हाला. आता ह्याच्यापेक्षा टफ, ह्या 2 प्रॉब्लेम मध्ये स्ट्रगल करायला लागला तुम्ही, ह्याच्यापेक्षा टफ घ्यायला चालवलंय डिपेंडंट सोर्सेसचे प्रॉब्लेम, तर मग तारे जमीन पर. हा, नीले नीले अंबर पर, मग ते निळ निळ दिसते सगळं. मग असं होतंय ते. म्हणून काय करा, याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. 2-3दा प्रॉब्लेम लिहायचे, 2-3-4 वेळा लिहायचे. ठीक आहे, जोपर्यंत तेच प्रॉब्लेम बिन बघता लिहिता येत नाही ना तोपर्यंत लिहायचं. ठीक आहे, पुढच्या प्रॉब्लेमला जाऊया. कळाला हा प्रॉब्लेम? आता अजून एक तुम्ही सॉल्व्ह करायचा. आता पुढचा क्वेश्चन 3, एकदम सिंपल प्रॉब्लेम, एकदम सिंपल. हा जर आला तुम्हाला तर म्हणायचं मी काय तर शिकवलं तुम्हाला, नाहीतर मग मीच बोऱ्या बिसर गुंडाळतो आज. बघा, फाईव्ह ओहम. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेट टी पॅरामीटर्स, किंवा काय म्हणणार अजून, एबीसीडी पॅरामीटर्स. लिहा. पहिला काय लिहणार, इक्वेशन लिहणार. इक्वेशन लिहा पहिला. गुड, काल अब्सेंट होता ना, विसरलोच मी. छान, म्हणून अब्सेंट राहायचं नाही. बर, तुम्ही अब्सेंट होता, तुमची मदत करतो, चला. V1 is equal to AV2 BI2, I1 is equal to CV2 प्लस DI2. ठीक आहे, आता एबीसीडी काढायचे. I2 काय करणार, पहिला I2 0, करेक्ट. I2 0 म्हणजे ओपन, म्हणजे हे सगळं सेकंडरी साईडचं सगळंच ओपन. I2 0, मग त्यावेळी काय झालं,
V1 आणि V2 मध्ये नाही कळलं? नाही कळलं का हो का? कसं करायचं सांगा. आणि बेसिक्स मध्ये जाऊ आपण. जर तुम्हाला नाही कळलं ते काय येणार आणि कसं येणार ते. हा ओपनच आहे, करंट 0 आला, ठीक आहे. पण I2 0 झालाय. I2 0 म्हणजे त्यातनं मला एवढं सांगा, I2 0 म्हणजे I1 देख के बताओ. उद्यापासून नारळ घेऊन या सगळेजण. नारळ नारळ आणि मला फेकून मारायचा तिथे बसून. I2 0 म्हणजे सिरीज सर्किट आहे ना. I1 पण 0. I2 0 म्हणजे I1 पण 0 ना. मग जर मी KVL लावला, बरं ठीक आहे, बरं ते नाही कळालं, बरं चला अजून मी KVL लावतो. -V1 प्लस 5I1 प्लस 5I1 प्लस V2 इज इक्वल टू 0. आता I1 आणि I2 0 केला, I1 पण 0 ना. ऍज I2 इज इक्वल टू 0, सो I1 इज इक्वल टू 0. होणार नाही? होणार ना. मग I1 0 झाला तर काय झालं, V1 इज इक्वल टू V2. संपलं. काय मिळालं मला? काय मिळालं मला? A1 भेटला. झालं की करेक्ट सॉल्व तसंच. मग त्यानंतर V2 0 करायचं तुम्हाला. V2 कसा 0 करणार? हा नाही नाही, आता I2 0 केला. I2 0 केला. गुड. मला काळजी लागली आता. बरं, I2 0 करून अजून काय मिळतंय मला? I2 0 केल्यानंतर अजून काय मिळतंय मला? C पण मिळतोय. बघा C ची व्हॅल्यू काय येते. सोपं आहे हो, सोपं आहे सगळं, सोपं आहे, काय अवघड नाही, लई सोपं आहे. येताना कॉफी तेवढं पिऊन येत जावा. ब्लॅक कॉफी 2-3 पुढे टाकायचे त्यात, 2 रुपयाच्या. एवढं असं झालं पाहिजे, घरातनं पळतच यायला पाहिजे डायरेक्ट इथं कॉफी पिऊन. तुम्हाला किती सांगितले होते बदाम? 2-3 सांगितले होते ना, ते आता 5-6 न्या. 5-6 खावा आता रोज. त्यात नाही जमलं तर आणि डबल करा. त्यातनं नाही जमलं तर टिबल करा परत. बरं मला सांगा, I2 0 झालाय, I1 पण 0 झालाय. C ची व्हॅल्यू काय आली? 0. काय एवढं कन्फ्युज व्हायला मला काय कळणार. हा बघा, V1/V2 इज इक्वल टू A इज इक्वल टू 1, हे आन्सर आलं. त्यानंतर ऍज I2 इज इक्वल टू 0, I1 इज इक्वल टू 0, सो C इज इक्वल टू 0. C इज इक्वल टू 0. पुढं आता तुम्ही काय केलं? I2 0 केला. आता काय करणार? V2 0. V2 0 कसा करणार? हा करा.
आणि हे सर्किट ड्रॉ करा परत. हे शॉर्ट केलं, हा सर्किट ड्रॉ करा परत. काय येणार? I1 आणि I2 सेमच आहे. काही घ्या तुम्ही, रिक्वायरमेंट नुसार चेंज करा नंतर. V2 0 केला, V2 0 केला, मग काय येणार? V1 इज इक्वल टू BI2. V1 इज इक्वल टू BI2. मग V1 बाय I2 इज इक्वल टू B. आणि I1 आणि I2 दोन्ही सेमच आहेत, म्हणजे V1 बाय I1 इज इक्वल टू B. V1 बाय I1 म्हणजे इनपुट साइड इम्पिडन्स. या साइडने बघितलं सर्किटचा इम्पिडन्स काय दिसणार मला? 5च फक्त, 5च. ओके, पुढं आता सिरीज शॉर्ट केले ना, I1 आणि I2 सेम आहेत. I1 इज इक्वल टू I2. मग D काय आला? 1. मग ABCD पॅरामीटर्स बघा लिहून काय येतात. ABCD काय आले? 1501. म्हणजेच काय आले हे? जर मी या 5 ला Z म्हटलं, Z ओहम, याला जर म्हटलं Z, तर काय येणार तिथं? 1Z01 ट्रान्समिशन पॅरामीटर्स. 1Z01. कळलं का? 1Z01 आलं का? आता होमवर्क. आता तुम्ही ट्रान्समिशन पॅरामीटर शोधायचे. नेटवर्क आहे बघा, ठीक आहे, 5 ओहम हे नेटवर्क आहे. V1 I1 V2 I2. ओके, I2 ची डायरेक्शन मी रिव्हर्स करतो. I2 ची डायरेक्शन रिव्हर्स केली तर काय होणार आहे? ABCD पॅरामीटर्स पॉझिटिव्ह येणार बरं का? हा, लक्षात घ्या. कॅल्क्युलेट T पॅरामीटर्स. होमवर्क, कॅल्क्युलेट T पॅरामीटर्स. अजून एक देतो बघा, अजून एक नेटवर्क. क्वेश्चन 5. हाँ, कैलकुलेट टी पैरामीटर्स. ठीक है, कॅल्क्युलेट टी पॅरामीटर्स. आणि मला आता जसं आपण कन्क्लुजन काढलं का नाही फायनलला, तसं मला या दोन्हीचं कन्क्लुजन सांगायचं उद्या. ठीक आहे, होमवर्क. डोकं चालवा, कॉफी पिऊन बसा अभ्यासाला. ठीक आहे, घ्यायचं अजून. बरं, अजून एक प्रॉब्लेम घ्या. सगळे प्रॉब्लेम सेम टाईपचेच आहेत. हा, सेमच. V1 I1 V2. कशीही घे, त्रास होतोय का त्याने? बदलणार की, पण ते काय
जरी समजा इनवर्ड घेतली तर मायनस येणार. फायनल आन्सर सेमच येणार आहे तुमचं. आउटवर्ड घेतलं आन्सर मध्ये मॅच होत आहे ते. एबीसीडीचे व्हॅल्यूज काढायचे ना, मॅट्रिक्स काढायचे म्हणजे एबीसीडीचे व्हॅल्यू काढायचे. आउटवर्ड घ्या. पॉझिटिव्ह जरा बरं वाटते ना. पॉझिटिव्ह असलं की, निगेटिव्ह असलं की टेन्शन येते, जरा त्रास होतो त्यानं. ह्युमन माइंड हो का नाही. माणूस तसंच आहे, माणसाचं मेंदू. ऍडिशन व्हायला लागलं ना सगळं बरं वाटते. हा हा. पैसे ऍड व्हायला लागले, यायला लागले, हा हा हा, बरं वाटतं. कमी व्हायला लागले की टेन्शन येते. माणसाच तसंच आहे. ऍडिशन व्हायला लागलं की बरं वाटतंय, ते सोपं वाटतंय माणसाला. सीपीएस पुस्तक वाचा, त्यात तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी उत्क्रांतीच्या पासून आलेले आहेत. आपला मेंदू कसा बनलेला आहे ह्याच्या रिलेटेड जरा इनपुट्स मिळतात चांगले. आणि दुसरं सर्किट काय असणार आहे? हम्म. हा. कॅल्क्युलेट टी पॅरामीटर. बघा हे जमलं पाहिजे. ठीक आहे, तर इथं थांबू आपण. होमवर्क करून या उद्या.